छत्रपती शिवरायांचा पुतळा हवा जास्त असल्यामुळे कोसळला असे उत्तर सरकार देत असून राज्यातील महिला आणि बहिणी यांना सुरक्षा देण्याऐवजी हे सरकार लाडकी बहीण योजना देण्याच्या पाठीमागे लागला असून लोकांना पैसे देऊन मत घेण्याचा या सरकारचा प्रयत्न या राज्यातील जनता लोकसभाप्रमाणेच विधानसभेला सुद्धा निश्चितपणे उधळून लावतील यात शंका नसल्याचे प्रतिपादन सोलापूरच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केले। बदलापूरमध्ये जे काही घडलं आज 4 वर्षाच्या लहान मुलींना पण सोडलं नाहीये। या विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी किंवा या सरकारने आणि म्हणतात त्याच्या मागे राजकारण आहे, या पुतळ्याच्या मागे म्हणतात हवा एक वेगळं कारण आहे। म्हणजे ह्या पद्धतीत जर त्यांचं बोलणं असेल तर एकंदरीत दिसून येतं की ते आता सापडले गेले आहेत। त्यांची उलटी गिनती सुरू झाली, त्यांना उत्तरं नाही आहेत लोकांना द्यायला, ते फक्त लाडक्या बहिणीच्या मागे लागले। नक्कीच आधी ते आतमधून पैसे देत होते अनऑफिशियली, आता ऑफिशियली पैसे देते आणि म्हणून ते अजून 1 महिना मागतायत, निवडणुका जाहीर करत नाही आहेत। आज महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत, राज्याच्या निवडणुका पुढे ढकलल्यात, कारण का अजून पैसे वाटप त्यांना करायचे। पण लोक हुशार झाले आहेत, आमच्या बहिणी खूप हुशार आहेत, घेतील त्यांच्याकडून। पण जी महिला या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहे, जे महाराज या महाराष्ट्रात सुरक्षित नाही आहेत, ते या लोकांना कधीच मदत करणार नाहीत। या सरकारवरचा सामान्य लोकांचा विश्वास आता उडालेला आहे। तुम्ही कितीही प्रयत्न करा, कितीही योजना आणा, आता महाराष्ट्राची लोक बळी पडणार नाही आहेत। त्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत आणि निवडणुका पुढे ढकलला त्याचा निषेध करत आहोत। महाराजांचा पुतळा या ठिकाणी उद्ध्वस्त झाला त्याचा निषेध करत आहोत। 4 वर्षाच्या लहान मुलींवर अत्याचार झाला त्याचा निषेध करत आहोत। अनेक ह्या आज पाणीपट्टी 10 पट वाढली आहे, गावांमध्ये किती मोठी बोंब झाली, 10 पट पाणीपट्टी जेव्हा तुम्ही वाढवता त्याच्याबद्दल तुम्ही बोलत नाही आहात। भ्रष्ट सरकार आहे हे महायुतीचं। बदलापूर येथील घटनेचा निषेध करत त्यांनी राज्यातील सरकारच्या विरोधात आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे असं सांगून या सरकारचा तीव्र आणि आक्रमक शब्दात निषेध केलाय। जनतेला उत्तर देण्यासाठी या सरकारकडे आता शब्दच उरले नसल्यामुळे हे फक्त पैशाचा आमिष दाखवून जनतेचा भ्रमनिरास करत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले। या सरकारचा खरपूस समाचार घेताना खासदार प्रणितीताई शिंदे आक्रमकपणे बोलल्या, काय म्हणाल्या पाहूया। त्या गोष्टीचा आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून निषेध मोठ्या प्रमाणात करत आहोत। पण आता खरंच रस्त्यावर उतरून पेटून उठायची वेळ आली आहे। लोकांना कळून चुकलंय, जे तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं तेच चित्र आता विधानसभेत या ठिकाणी दिसणार आहे। पण लाजिरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी, एकीकडे शिवाजी महाराजांचा पुतळा उद्ध्वस्त होतो, दुसरीकडे पुरोगामी महाराष्ट्राच्या, सावित्रीच्या महाराष्ट्राच्या, जिजाऊच्या महाराष्ट्राच्या, रमाबाईच्या महाराष्ट्राच्या, अहिल्याच्या महाराष्ट्राच्या ज्या मुली आहेत त्यांच्यावर अत्याचार होतो। मग नेमकं आज लोकांनी जावं तरी कुठे, एवढंच या ठिकाणी बोलते, माझा निषेध नोंदवते आणि इथेच थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।